नमस्कार. मी श्रीराम गजानन बापट. मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहे. 1967च्या पुणे इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॅचचा मी विद्यार्थी आहे आणि वयाच्या 20व्या वर्षी मी माझ्या नोकरीला सुरुवात केली. प्रथम PWDच्या ब्रिक डिझाईन सर्कलमध्ये सुरुवात केली. तिथे मला वेगवेगळ्या प्रकारच्या पुलांचं डिझाईन करणं, ड्रॉईंग करणं वगैरेचा अनुभव मिळाला. त्या अनुभवाच्या जोरावर मला 1972च्या जानेवारीमध्ये ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटमध्ये क्लास 1 ऑफिसरची जागा मिळाली आणि मी 15 जानेवारीला तिथे जॉईन झालो. तिथे जॉईन झाल्यानंतर मला माझ्या वरिष्ठांनी आर्च ब्रिज डिझाईन चेक करणं ह्याचं काम दिलं होतं. सगळे स्टोन ब्रिजेस होते, जुन्या प्रकारचे ब्रिजेस होते आणि त्याचं ॲनालिटिकल ॲनालिसिस करून त्याचं हेवी लोड ट्रान्सपोर्ट करण्याकरता फिजिबिलिटी शोधणं हे काम होतं. साधारण 10 दिवसानंतर माझ्या चीफ इंजिनियरनी माझ्या वरिष्ठांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बापट काहीच काम करत नाहीत, नुसतं इकडे तिकडे करतात. तर माझ्या वरिष्ठांनी लगेच मला त्यांच्याकडे बोलवलं आणि तुम्ही आत्तापर्यंत काय काय काम केलं आहे ते यांना सांगा, चीफ इंजिनियरना सांगा असं सांगितलं. त्याप्रमाणे मी सगळे कागदपत्र घेऊन गेलो आणि त्यांना काय काय केलं तर काम दाखवलं. माझ्या वरिष्ठांनी चीफ इंजिनियरना सांगितलं की साधारण हे काम करायला 1 महिना लागतो आणि यांनी ते 10 दिवसात पूर्ण केलेलं आहे. हे बघितल्यानंतर मात्र माझ्यावर आमच्या चीफ इंजिनियरचा विश्वास बसला आणि मी त्यांचा मिस्टर डिपेंडेबल झालो आणि मला वेगवेगळी कामं मिळत गेली. त्यानंतर मी हेड ऑफिसमध्ये डिझाईन जेव्हा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन फॉर्म झाली तेव्हा मी डिझाईन ग्रुपमध्ये होतो आणि नंतर 8 वर्ष कन्स्ट्रक्शन करता मला सुरत जवळच्या काकरापारला पाठवलं. तिथे मला कन्स्ट्रक्शनचा वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव मिळाला आणि मला डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन या दोन्ही क्षेत्रातला अनुभव असल्यामुळे मला पुढचं काम करणं फार सोपं गेलं. मला नंतर पुन्हा हेडक्वार्टरला बोलवलं आणि जिथे जिथे कन्स्ट्रक्शन चालू होती तिथे तिथे कन्स्ट्रक्शन रिलेटेड डिफिकल्टीज ज्या असतात किंवा डिझाईन रिलेटेड डिफिकल्टीज त्या सोडवण्याचं काम मिळालं आणि ते मी साधारण 1995 ते 2007 म्हणजे अगदी रिटायर होईपर्यंत ते काम केलं. तर मी माझ्या रिटायरमेंटनंतर मी 4-5 महिन्याने आमच्या डायरेक्टर इंजिनिअरिंगना सहज भेटायला गेलो होतो. तेव्हा त्याने मला बोलून दाखवलं की आता लोकांना कळतंय की सिव्हिलमध्ये डिसिजन कोण घेत होतं. ही माझ्या दृष्टीने मला कॉम्प्लिमेंट होती. यानंतर रिटायरमेंटनंतर माझ्या कन्स्ट्रक्शन क्षेत्र आणि डिझाईन क्षेत्राच्या अनुभवामुळे मी स्थापत्य क्षेत्रातील सल्लागार म्हणून वैयक्तिकरित्या काम सुरू केलं आणि गेली 18 वर्ष मी ते काम करतोय. अगदी बिल्डिंग रिपेअरपासून इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचं क्षेत्रातला सल्ला देणं ही कामं मी केलेली आहेत. लार्सन टुब्रो, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, गॅमन इंडिया कंपनी हे लोक मला बोलवून घ्यायचे. एकदा L&Tच्या एका डॅम प्रोजेक्टवर प्रिस्ट्रेसिंग गेट्सची आवश्यकता होती आणि तिथे मला बोलवून नेलं होतं आणि मी ते काम यशस्वीपणे करून दाखवलं.
आज आता माझं वय 78 आता पूर्ण होईल मार्चमध्ये आणि अजून मी कार्यरत आहे आणि अजून कार्यरत राहायची माझी इच्छा आहे. धन्यवाद.